बिंदू टायगर आहे ना, साऊथ इंडियन आहे का? साऊथ इंडियन टायगर आहे बिंदू, तिला बघायला जाऊ आता. मग मी विचारणार नाडे बिडे. तो मूवमेंट करतोय. मॉर्निंग मम्मा. सकाळीच्या 4 वाजता कुठे निघालीस? टायगर बघायला. अनाया पण बसली बघा इथे, रेडी आहे. लास्ट टाइम आपण कुठे गेलेलो? नॅशनल झू मध्ये गेलेलो ना. बस मध्ये बसून आपण टायगर बघितलेले आहे, पण या टायमाला आपण ओपन जीप मध्ये बसून टायगर बघणार आहोत. थ्रिलिंग एक्सपिरियन्स होणार आहे. त्यासाठी आम्ही लवकरात लवकर उठलोय. हा, सर्व रेडी झाले. टीनू तर गाडी काढतोय तिथे. हा, सर्व खायचं घ्यायचंय आणि मी सर्व आपला गोप्रो वगैरे घेतलाय, कारण मोबाईल बहुतेक तिथे अलाव नाही करत. चल अनाया, झोप उडली ना? चल जाऊया. मस्त रेडी झाली बघा 4 वाजता. थंडी आहे? कुठे आहे थंडी? हा, जॅकेट शिवलेस. गुड मॉर्निंग. अरे हो, सकाळी सकाळी किती शांतता असते बघ. अनाया झोप आता. 1-2 तास लागेल आपल्याला पोहोचायला. मम्मा तू पण नको झोप. 5 मिनिटात पोहोचू आपण. तर बसलोय गाडीमध्ये, लवकरात लवकर पोचायचं आहे. एकदम सकाळची बुकिंग केली. तेव्हा लाईन वॉकिंगला निघेल ना. तेव्हा दिसेल. रात्रीचं जे काही खाल्लंय ते पचवायला सकाळी निघेल लायन टायगर, तो आपल्याला दिसेल असा अंदाज करून चाललोय. बघूया काय होतंय ते. ओके अनया, एक्साइटेड? तिने तर लेपर्ड आणि टायगर बघितले, ती कसली एक्साइटेड आहे. एक साइडला बसली नुसती. चला, टीनू पण आलाय आपला मित्र. जाऊया आता. कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. तर बरोबर 6:15 वाजता आम्ही पोचलोय जंगलामध्ये. खरगोश बघा, खरगोश. खरगोश इकडे. टीनू कुठं होत आता आपण? खुर्सा पार्क. हा, म्हणजे आपल्या मित्रांनी प्रयत्न केला ताडोबाचा, पण ताडोबा एकदम फुल आहे. जर तुम्ही येताय जंगल सफारीसाठी तर लवकरात लवकर बुकिंग करा. ऑलमोस्ट 15 दिवस आधी तरी बुकिंग करा ना. हा, नाहीतर नाही भेटणार. आपल्या टीनूने आपली पहिलीच बुकिंग करून ठेवली होती, म्हणून आपल्याला हा मौका भेटलाय खुर्सा पार्क मध्ये. हा, जर जंगल आपल्याला टायगर नक्कीच बघायचा असला तर ताडोबा ना. ताडोबा में चांसेस ज्यादा है, जास्ती चान्सेस आहेत ना. हा, इथे पण आहेत ना. हा, इधर है, साइटिंग है. हा, आणि ते लक वरती डिपेंड आहे आपल्या अनाया. पण मोस्टली सकाळीच जास्ती सायटिंग होते असे बोलतात. जाम थंडी आहे पण इकडे, जाम म्हणजे जामच. जॅम बी आहे, ब्रेड आणि जॅम पाहिजे का? नको, ते शेक घेऊया आपण. दुबईचा शेक आहे तिकडे. टायगर बघ. बापरे, रात्री बघितलं तर वाटेल तेच टायगर. भीती वाटेल अशी. टायगर बघा कसा आहे, भारी. टायगर आहे, भाकरी खाताय. तर आलोय गेट जवळ, खुर्सा पार्क गेट. आणि याच्यामध्येच आज आपली सफारी होणार आहे. काय बोलतात त्याला? जीप, जिप्सी 4x4. तू पुढे बस. हा, पुढे म्हणजे ड्रायव्हरच्या सोबत. हा, म्हणजे टायगरला इच्छा झाली कोणाला खायची तर तुला घेऊन चल. चला, बसलोय आता गाडीमध्ये. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. मोर आणि मंकी दिसले का नाही? हा, नवीन आहेत एकदम. टायर के पण इकडनंच कुठेतरी टायगर गेला आहे, आतमध्ये गेलाय कुठे. म्हणजे स्पॉट करत करत आपण त्यांना ट्रॅक करायचा प्रयत्न करतोय बघा. तर आतमध्ये थोडा डेन्स आहे, पण सांबार डिअर बघायला मिळतोय बघा. हा, स्क्विरल पण दिसली आहे याला. समोर दिसतोय तो शिकरा बर्ड, सबसे खूंखार और चालाक शिकारी. काय आहे? बायसन, इंडियन गॉर बघा. भीती नाही वाटत याला टायगरशी? नाही, तो टायगर पेक्षा मोठा आहे. बघतोय मला, लाल बघतोय माझा. टाइगर मार सकते हैं ना? ताड़ोबा में तो
वहाँ तो कुछ भी कर ताडोबाचे सकते हो। टायगर अजून वो भारी किसी आहेत. को भी कुछ भी कर सकते हो. नहीं है ना, हा वो ब्लड लाइन नहीं है उनकी. बायसन. कौन सी? नाही आपल्यासोबत काय सांगणार कोर आणि बफर में क्या फर्क रहता है? कोर में ऐसा है कि वहाँ पे कोई मूवमेंट नहीं रहती ह्यूमंस की, और वहाँ पे सिर्फ वाइल्ड एनिमल्स ही मैक्सिमम मिलेंगे. ये बफर आउटर हो गया, कोर एकदम सेंटर हो गया, बफर आउटर हो गया. उसमें आपको विलेजेस दिखेंगे, हाँ काफ़ी ह्यूमन का मूवमेंट्स मिलेगा, ओके ओके. बट आपको कोर में नहीं मिलेगा. हाँ, और विदाउट परमिशन आप कोर के अंदर भी नहीं जा सकते ना. हाँ तर हेच फरक आहे. जर तुम्ही पास काढायला जाताय तर कोरच्या पासेस काढा नेहमी. बफरची पासेस काढले तर तुम्हाला खूप डिफिकल्ट असते स्पॉट व्हायला ना वाईल्ड लाईफ. हो जाता है. हाँ ऐसा डिपेंड कोई- ऑन लक. हाँ हाँ. डिपेंड करता है कि आप कौन से टाइम में जा रहे हो. पण नेहमी आप lucky हो की सकाळच्या टायमाला गेलं तर भेटणारच ना. लकी होना हाँ. चाहिए, लकी का लक भी साथ देना चाहिए. तर गोलमाल पिक्चर बघून जा, लक्की भेटेल तुम्हाला. वरणाव हे बघ स्पॉटेड डिअर. हे बघा स्पॉटेड डिअर हे ग्रुप मध्येच असतात ना. अच्छा अच्छा. ये फिर एमपी लग जाएगा. तर नागपूर मधनं आता आपण मध्य प्रदेश पर्यंत आलोय बघा. बॉर्डर है ही बॉर्डर आहे काय? ये. ये पिलर है, ये बॉर्डर है उसका. एमपी स्टार्ट ये हे लावलंय तो ना पिलर. हा मस्त. नाही एमपी माहिती आहे ना तुला? मध्य प्रदेश तिकडे आलीस बघ तू. आणि टायगर स्पॉट झालाय बघा आम्हाला. सांबर सांबारला मारलंय त्यांनी आणि तेच खातात. तर आमचे फोन वगैरे आतमध्ये ठेवलेत. आणि टायगर आहे ना तू बघ तू बघ. बस इधर ही और आगे ले. तो तू बघ गेला कब आहे वो. टायगर दिसलाय ना. भाकरी खाते भाकरी. मम्मीने सांबार बनवलंय. तूच खाते. इडली नाहीये. मला डोसा खायचंय. इडली सांबार. मी थोडा. अनया किती टायगर दिसले तुला? 5. मला पकडून नाही, मला सोडून सा. किती? मला सर्व 2-2 दिसते. काही बोलू शकत नाही. मस्त खातात आणि एक बाजूला जाऊन बसतात. खाऊन ठेवलंय सगळं तिकडे जाऊन बसलंय. ते लोक आहे ना खातात मग टीव्ही बघतात. खातात आणि झोपतात नुसते. टिनू खतरनाक जंगलवाला एक्सपिरियन्स. आपण पहिल्यांदा गेलेलो तेव्हा पूर्ण फिरव नुसते पंचच दाखवत होते. आता डायरेक्ट 4 टायगर दिसले. पण मला अजून पाहिजे की तू चालून इथून ये. तुझ्या बाजूला तुला घेऊन गेलं तर 1 महिना. 1 महिना जेवण बनवायला नाही लागणार तुला. त्याच जेवण होशील. आणि चालेल का हिला घेऊन गेलो चालेल. हळूहळू गाड्या येतात. 4च आहेत ना. मागणं नाही येणार ना टायगर. चिव मागणं आला मग टायगर. तर आता जिथे बसलेत तिकडनं आपण क्रॉस करणार आहोत. एकदम जवळनं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय बघा. हे बघा पूर्ण फॅमिली बसली आणि सांबार बघा
बापरे, हा आहे डियर आहे, डियर. सांबार है सर. 4 है. बघतायत बघा आपल्याकडेच. हे बघा असे बसलेत. शूट किया. एक और कोई दूर बैठा होगा. वो जा रहा है. बापरे, तो बघ कसा डोळे एकदम घुसून बघतात. जबरदस्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स. वासलते ना ते. सांबार सांबार. हा हा, एकदम जवळनं आणि 4 टायगर कसं डोळ्यात बघत होता ना तो. अरे ये 2-4 दिन का किल है ना. कल का ही. कल का है क्या. कल ऑफ पे था. अच्छा, कल ही आया था इधर पे. रेंजर ने वीडियो डाला. हम समझ गए खाका किल है, तो इसलिए इधर भागते हुए कुछ. वो ऐसा आंखों में देखते रहते हो, डर नहीं लगते क्या. लगता तो. हा उमा, तू जेव्हा बघतेस ना त्याच्या एवढं नाही, त्याच्यापेक्षा थोडा कमी भीती वाटते. माझं जास्त वाटतं ना. तुझे डोळे बघून पूर्ण आपली युट्यूब फॅमिली घाबरते. हे पण विचारतात काजल कुठला लावते, कारण की त्यांचे पण नवरे. अनया घाबरली नाही ना. पण मस्त सकाळी सकाळी 4 टायगर आणि 1 किल सांबार. और एक बच्चा कहीं ना कहीं होगा. 5 आहेत टोटल 5 आहेत. हे बघा, तुम्हाला ताडोबा मध्ये जर तुम्हाला एंट्री नाही भेटत, तुस्सा पार मध्ये नक्की या. 4 5 टायगर बघायला भेटतात बघा. तर आता सर्व गाड्या टर्न करतात, पुन्हा एकदा त्याच स्पॉटला घेऊन जातात जिथे आपल्याला टायगर दिसले. आणि त्याच्यानंतर आणखी एक बिंदू टायगर आहे ना. हा बिंदू साऊथ इंडियन आहे का. साऊथ इंडियन टायगर आहे बिंदू, तिला बघायला जाऊ होता. मग मी विचारणार नाडेवडे. कॉमन क्वेश्चन. नाटील एवढ्या. आता जवळ आलोय परत. अनया बघ टायगर आता. बापरे, हे बघा कसे बसलेत, हात पकडून उठ. नाही खाली बस, आता दिसतील बघ तुला. तर परत चाललोय, बघूया. सर्वजणांना पाळी पाळी हे लोक चान्स देतात. हा बघा, मम्मा बोट नको दाखवू, खाली बस. ती आई आहे ना सर्वात मोठी, आणि तिची 3 पिल्ल. तो बघ मुवमेंट करतोय. आई सोबत खेळतोय बघा. मस्त सुंदर नजारा. किल सांबार. अनया थम्सअप दे. नहीं बिग थम्सअप. स्ट्रेट पेड़ के ऊपर दिखिएगा कुछ बर्ड है वहाँ पे. वो ऊपर में ना. हाँ दिखा. ईगल है ना. नहीं वो है वल्चर. ये लग रहा है मेरे को कौन सा. नहीं उल्लू नहीं है. मेरे को दिख भी नहीं रहा, मुझे भी तो पता. वो देख झाड़ पे बैठा है. हाँ काय है. हनी बजर्ड. शिकार ढूंढ रहा है क्या. शिकार ये जब भी हनी भी रहेगा ना. हाँ वहाँ जाएगा और फट से वहाँ पे चोच गड़ा देगा और वही पीना खाना चाहिए. हाँ हनी बी खाणारा पक्षी दिसतोय बघा तुम्हाला. अनयाची आवडती हनी बी. हनी बजर्ड म्हणून याला. हा हनी बजर्ड म्हणतात बघा. तर 10:30 वाजलेत आणि आलोय आता आपण परत. अनया काय बोलणार, कसं होता. खूप
मजा आली, पण लास्ट मध्ये इतकी मजा नाही आली कारण स्टार्टिंग मध्येच टायगर बघितलं तर अजून काय एक्सपेक्ट केलेलं मी. पण उल्लू वगैरे सर्व बघायला भेटलं ना. हा, पण माझं ते शार्प पाय नव्हतं त्याच्यात. हा मम्मा कूल फुल ना, फुल एन्जॉय ना. फोर हम्म. टायगर्स आपल्याला टायगर्स एक तीनदा साथ चार दिसले. चार टायगर दिसले. चला तर एकदम मेमरेबल ट्रिप झाली आपल्या टिनू मित्रामुळे. थँक्यू तुला पण. तुझ्यामुळे बस मधनं पण टायगर भेटले आणि आपल्याला त्या ओपन जीप मध्ये पण टायगर बघायला भेटले ना. पण सर्व काही दिसला पण मम्माला आमच्या उल्लू नाही दिसला बघा. कारण ती मला रोज बघत असते म्हणून तिला काही एवढं हे नाही. अनया कुठे लपून बसली उल्लू सारखी. हे बघा आवडलं ना. तर कसं वाटलं तुम्हाला कुर्चा पार्क मधली आमची सफारी नक्की कमेंट करा आणि आवडले असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. पुढचा स्टॉप कुठे आहे आपला? नागपूर तरी पोहा. रामजी श्यामजीचा तरी पोहा खायला चाललंय. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला या. चला बाय बाय.